हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मस्त मी इथं साडी वेअर केलेली तुम्हाला दिसते. आज शॉर्ट लिव्ह घेऊन मी घरी आले होते, कारण मला संक्रांतीचं शूट करायचं होतं आणि त्याचीच तयारी चालू केली. आत्ता फक्त साडी वेअर केली आहे आणि इकडे साहेबांचं सुद्धा आवरायचं काम चालू आहे. अजून तर कशातच काय नाही. तर चला, आता मला पार्लरमध्ये जायचं आहे. अगोदर मला सोडवता ना, अर्धा तास लागणार आहे मला. चला, ब्लॉग शेवटपर्यंत पहा, कसं होतं आमचं संक्रांतीचं शूट. मला थोडासा वौसा पाहिजे होता, म्हणजे ते ताट सजवण्यासाठी वौसा बनवायचा होता. मग गव्हाच्या ओंब्या घेतल्या. इथं बाजूला शेत आहे, तिथे साहेबांनी घेतल्या. फायनली मेकअप झाला आणि असा काहीसा लुक वाटत होता. कसा वाटतोय तुम्हाला? मी यांच्याकडे पहिल्यांदाच मेकअपसाठी आले होते, म्हणजे प्लकिंग वगैरे करायचे, पण मेकअपला फर्स्ट टाईम आले होते. पण खूप सुंदर मेकअप झाला आहे. मेकअप करून बाहेर आल्यावरती आमचे सरसुद्धा मस्त तयार होऊन आलेले. दोघे पण मस्त तयार होऊन निघालो शूटसाठी. लोकेशनला पोहोचलोय आम्ही. आज हे आहे आमच्या फोटोशूटचं लोकेशन, नरेश्वर मंदिर. साहेबांचा फोन कधी बंदच होत नाही. फोटोग्राफर दादा अजून आले नाहीत, त्यामुळे आम्ही इथं टाइम स्पेंड करत थांबलोय. आता चांगलं झालंय का मेकअप? आमच्या साहेबांना आहे ना असं सांगायचं म्हणलं लय लाज वाटते. सो गाईज, तुम्हीच सांगा कसा झालाय आजचा मेकअप. काही ब्लॉग असंच काय चाललंय काय माहिती. दोघं बघत आहे असं एकमेकाला. थोडं घंटी वाजवा, घ्या ना घंटी, थोडंच मागा. बघा एकमेकाकडं. बस बस बस, लपा मारला दिलं थोडं. शूट तर झालंय. इथं बसायला खूप निवांत वाटतंय, त्यामुळे जरा वेळ बसले. खूप छान शूट झालं. पाहू शकता तुम्ही, खूप छान वातावरण आहे. आणि इथे खूप, आत्ता आम्ही शूट करत होतो ना त्यावेळेस 3 कपल शूटसाठी होते, संक्रांतीच्या शूटसाठी. लोकेशन खूप छान आहे आणि फ्रीमध्ये आहे, त्यामुळं खूपच छान. महादेवाचं मंदिर आहे एक, नरेश्वर मंदिर, सणसवाडीमध्येच आहे. तुम्हाला सुद्धा शूट करायचं असेल तर खूप सुंदर लोकेशन आहे ते, नक्की एकदा व्हिजिट करा. खरं तर आहे ना, कोणता पण कार्यक्रम असो किंवा कोणताही इव्हेंट असो, छोटा असो वा मोठा, त्या इव्हेंटला जेवढा वेळ लागत नाही ना, त्याच्यापेक्षा त्याच्या तयारीला जास्त वेळ लागतो. म्हणजे आमचं पण असंच झालं आज, की शूट झालं 1 तासाचं, पण त्याच्या तयारीत आमचे 2 दिवस गेले. आणि आज एवढी घाई, म्हणजे सकाळी मी आवरून गेले की परत तिथे पण कामं आवरली ऑफिसमध्ये, आणि जायचं आहे मला दुपारी आल्यावर लगेच जास्त घाईघाईने सगळं आवरलं. म्हणजे एवढं खरंच ना, पण शूट खरंच एवढं छान झालं ना,
एकदम मनासारखं झालं सगळं. फायनली घरी आले. एवढा कंटाळा आलाय ना आता. खूप कंटाळा आला. आणि यांचं काय, गेलं की मला आधी कर चहा कर आणि मग तू आराम कर. तर चहा ठेवलाय. बापरे. हेअरस्टाईलमुळे केस खूप खराब झाले होते. मग आल्यावर पहिल्यांदा केस वगैरे धुतले, मेकअप उतरवला, मस्त फ्रेश झाले. आणि आता थोडंसं पोटा पाण्याचं पण बघायला लागणार आहे, त्यामुळं पटकन स्वयंपाक करून घेते. चला. आपल्या इंस्टाग्राम ID वर आणि यूट्यूब चॅनलवर सगळे म्हणजे छान छान रील्स वगैरे संक्रांतीचे जे शूट केलेत लवकरच येणार आहेत. तर सर्वांनी खूप खूप प्रेम द्या आणि आमच्या जोडीवर असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. चला आता स्वयंपाक करते. गप्पा मारायला खूप भारी वाटतं. मी ना छान शेंगदाण्याचं बेसन बनवले आज. पातळ भाजी असली संध्याकाळी जेवण पण छान होतं. आणि बाजरीची भाकरी करायची आहे. एक टाइम सकाळी आम्ही एक टाइम चपात्या असतात आणि एक टाइम भाकरी. शक्यतो दोन्ही पण टाइम चपातीच असती, पण पातळ भाजी केली की मग भाकरी बनवते. आणि पातळ भाजी संध्याकाळी लागतेच, कारण दोन्ही टाइम सुक्क सुक्क नाही जमत. माझा स्वयंपाक चाललाय, पण आधी भाकरी बनवायच्या आधी साहेबांना विचारायला लागेल. हो, लगेच जेवणार आहे का? हो, लगेच जेवणार आहे का? भाकरी करायची मला. किती वाजता? किती वाजता? 8:30 वाजता. बर. मस्त संध्याकाळी दोघांनी सोबत जेवण वगैरे केलं, छान गप्पा मारल्या. आणि असा झाला आमच्या दिवसाचा शेवट. हा पहा, शेवटी एक मी फोटो दाखवला. कसा वाटतोय? थँक्यू. बाय.